नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर। विद्यार्थी मित्रांनो, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला बसल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे त्याचा फायदा होतो आणि विद्यार्थ्यांचा कशाप्रकारे सर्वांगीण विकास होतो त्याचबद्दल हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे। तुम्हाला जर काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि आमचे ऑनलाईन कोर्सेस जर जॉईन करायचे असतील तर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे SOC क्लासेस टेक प्ले स्टोअरवर जाऊन। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर नवोदयची तयारी करायची असेल किंवा स्कॉलरशिपची तयारी करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो ते क्लासेस लवकरच सुरू होणार आहेत। सध्या तुम्ही आमचे फ्री क्लासेस जॉईन करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ सोप्या भाषेमध्ये आपण समजून सांगतोय। तुम्हाला प्रत्येक वीकला टेस्टसुद्धा मिळणार आहे आणि तुमचा ग्रुपसुद्धा आपण बनवतोय। सध्या फ्री क्लासेस जॉईन करा आणि लवकरच आपले रेग्युलर बॅचेस स्टार्ट होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवोदय परीक्षेचे फायदे काय आहेत? सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की जर तुम्ही नवोदय परीक्षेमध्ये जर सिलेक्ट झालात तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधलं नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळतो आणि प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला इयत्ता 6वी पासून ते 12वी पर्यंत तुम्हाला तिथं शिक्षण घ्यावं लागतं CBSE बोर्डचं। तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, सगळं तुम्हाला गव्हर्नमेंट देत असतं। पण हे झालं तुमचं परीक्षा सिलेक्ट झाल्यानंतरचे फायदे। पण परीक्षेला आपण बसलोय, पास होणार की नाही होणार हे नंतरचं आहे, पण परीक्षेला बसल्यानंतर विद्यार्थ्यांना कुठकुठल्या सवयी लागतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करतोय। म्हणजे परीक्षा किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल। विद्यार्थी मित्रांनो बघा, UPSC MPSC या सर्व स्पर्धा परीक्षा तुम्ही ऐकली असतील, बरोबर आहे। यांची प्राथमिक वर्गापासूनच तयारी करण्याची एक आपण म्हणूया आवड विद्यार्थ्यांची निर्माण होते या परीक्षेच्या माध्यमातून। त्याच्यामुळे ही परीक्षा जी आहे खूप महत्त्वाची आहे। इतर स्पर्धात्मक परीक्षेची परिपूर्ण तयारीसाठी अत्यंत उपयुक्त। तुम्हाला माहित आहे की शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा असतात। मग त्या परीक्षेची तयारीसाठी, त्या परीक्षेचे जी भीती असते आपल्या मनामध्ये ती दूर करण्यासाठी ही परीक्षा एकदम आपण म्हणूया की एक रामबाण आहे तुमच्या येणाऱ्या भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी। त्यानंतर बघा, जी काठिण्य पातळी असते इयत्ता 5वी नुसार, बरोबर आहे, त्या काठिण्य पातळीनुसार तुम्हाला प्रश्न असतात जेणेकरून तुम्हाला तसा विचार करायला एक प्रेरणा मिळते। त्याच्यामुळे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। जे प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत, जे हुशार विद्यार्थी आहेत, त्यांच्या बुद्धीला आव्हान देणारी परीक्षा आहे। म्हणजे त्यांना एक समज कसा विचार करायचा, बरोबर आहे, कसे प्रश्न सोडवायचे, काय ट्रिक वापरायच्या, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना हळूहळू या परीक्षेच्या माध्यमातून समजत असतात। अभ्यासक्रमाची सुसंगत, बरोबर आहे, जो तुमचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम असतो तीच लेवल पण सोप्या प्रकारची तुम्हाला इथं पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते, त्याच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते, बरोबर आहे। विद्यार्थ्यांना विविध प्रश्न पद्धतीची ओळख होते, कसा प्रश्न सोडवायचा हे त्यांना समजते। त्यानंतर बघा की जे प्रज्ञावंत विद्यार्थी असतात त्यांच्या बुद्धीला आव्हान देणारी परीक्षा आहे। म्हणजे वेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागतो, सूत्र आठवावी लागतात, आहे की नाही, उतारा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात, मानसिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे विचार करावा लागतो। तर सगळ्या गोष्टींचा विकास या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा होऊ शकतो। त्यानंतर बघा, परीक्षा दिल्यामुळे काय होते माहिती आहे का की विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो। त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकलेल्या आहेत, जसं की थोडंसं याच्यामध्ये आपण म्हणूया की टायपिंग करताना मिस्टेक होते, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा, मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या। विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, बरोबर आहे। नियमित अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते। परीक्षा केंद्राची, स्पर्धात्मक परीक्षांची जी भीती असते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती या परीक्षेच्या माध्यमातून काढून टाकल्या जाते, बरोबर आहे। प्रश्न पद्धतीची ओळख विद्यार्थ्यांना होते, विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान वाढतं, वाचन, लेखन आणि संभाषण या गोष्टी त्याच्यामध्ये विकसित होत असतात। मुलांना स्वयं अध्ययन क्षमता विकसित होते, स्वतः ते अभ्यास करायला लागतात, स्वतः ते विचार करायला लागतात की कशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाला सोडवता येईल, बरोबर ना। विद्यार्थी प्रश्नाची उत्तरे शोधताना विचार करायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि ह्याच गोष्टी त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये आणि व्यवहारात त्यांना उपयोगी पडत असतात। त्याच्यामुळे ही परीक्षा फक्त नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यापुरती नसून तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी
खूप महत्त्वाची परीक्षा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे परीक्षा नेमकी असते कशी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही इयत्ता 5वी मध्ये असता त्यावेळेस ही परीक्षा तुम्हाला द्यायची असते आणि तुम्ही फॉर्म फिलअप केला की कसं असते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 जागा असतात इयत्ता 6वीसाठी. इयत्ता 5वी मध्ये असताना तुम्ही इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 जागा असतात. या 80 जागापैकी 75% जागा जे असतात हे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी असतात, ग्रामीण विद्यार्थी. आणि जे 25% जागा असतात हे याच्यामध्ये आपण म्हणूया की खुले विद्यार्थी, म्हणजे याच्यामध्ये ग्रामीण पण येतात आणि शहरी पण येतात. बरोबर आहे, ग्रामीण पण येतात, शहरी पण येतात. पण हे जे 75% आहे हे फक्त प्युअर ग्रामीण, फक्त त्यांच्यासाठी असते, प्युअर ग्रामीण त्यांच्यासाठी असते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर एकूण जागेपैकी जे 1/3 जागा असतात ह्या मुलींसाठी असतात. ह्या कोणासाठी असतात, तर मुलींसाठी असतात. हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी वाईज सुद्धा इथं कट ऑफ असतो. ठीक आहे, SC ST OBC अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला कट ऑफ तिथं पाहायला मिळत असतो. मग तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा जो तुमचा काही निवासी जिल्हा आहे त्याच जिल्ह्यामध्ये जे काही नवोदय विद्यालय आहे तिथंच तुम्हाला ॲडमिशन मिळतं. बरोबर आहे. इयत्ता 3री 4थी आणि 5वी हे 3 वर्ग जे आहेत तुमचे ग्रामीण भागामध्ये झालेले असेल तर तुम्ही ग्रामीणमधून निवडले जाता. आणि जर तुम्ही एक दिवस जरी शहरी भागामध्ये ॲडमिशन केलं असेल तरी तुमचं ॲज अ शहरी म्हणून तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे बेसिक तुम्हाला माहिती मी करून दिलेली आहे. फॉर्म कधी निघतात, काय असतं, या सगळ्यांची माहिती तुम्हाला मी नंतर देतोच. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नवोदय परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 3 टॉपिक आहेत तुम्हाला. एक आहे मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी म्हणू किंवा मानसिक क्षमता चाचणी म्हणूया. एक आहे तुमचं अरिथमॅटिक, त्याला आपण अंकगणित म्हणूया. आणि एक आहे तुमचं लँग्वेज, ज्याला आपण भाषा म्हणूया. आता बघा तुम्ही जर बघितलं तर पेपरचा एकूण वेळ असतो 120 मिनिटं. 120 मिनिटं, बरोबर आहे. तुम्हाला असतात 80 प्रश्न असतात 100 गुणासाठी. 80 प्रश्न 100 गुण. ठीक आहे. याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटीचे तुमचे 40 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात. अरिथमॅटिक म्हणजे अंकगणिताचे 20 प्रश्न असतात 25 गुणासाठी. लँग्वेजचे म्हणजे भाषेचे 20 प्रश्न असतात 25 गुणासाठी. म्हणजे 80 प्रश्न होतात आणि तुमचे 100 गुण होतात. अशा प्रकारे तुमची ही परीक्षा असते. आता यानंतर आपण बघूया की नेमका अभ्यासक्रम काय आहे, नेमकं आपल्याला आपल्या कोर्समध्ये आपल्याला शिकायचं काय आहे. तर याच्यामध्ये बघा तुमचं मानसिक क्षमता चाचणी, ज्याचे 40 प्रश्न असतात. बरोबर आहे, 40 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये वेगळे पद ओळखा, जुळणारी आकृती, आकृती पूर्ण करा, मालिका पूर्ण करा, समसंबंध, भौमितिक रचना पूर्ण करा, आरशातील प्रतिमा, घडी घाला व उघडा, तुकडे जोडा, लपलेली आकृती शोधा. ह्या प्रकारचे प्रश्न त्याच्यावर तुम्हाला विचारलेले असतात. त्यानंतर गणितामध्ये आपण बघूया तर संख्या आणि संख्या पद्धती, पूर्ण संख्या, अपूर्ण संख्या, अवयव, गुणक, मसावी लसावी, दशांश अपूर्णांक, मापन पद्धती, अंतर, काळ, गती यावर तुम्हाला गणिते असतात. टक्केवारीवर, नफा तोटा, सरळ व्याज, परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर उतारे बघा, उतारे जर बघितले तर उतारे असतात तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तुम्हाला जर बघितलं तर 20 प्रश्न असतात 25 गुणासाठी. तर अशा प्रकारे तुमचे 80 प्रश्न आणि 100 गुण असतात. मग आता प्रश्न पडतो की आपल्याला पास व्हायचं असेल तर नेमकं किती गुण पाहिजे. तर बघा आता बघा आपण जर बघितलं तर मेंटल ॲबिलिटीमध्ये तुमचे असतात 40 प्रश्न म्हणजे 50 गुण. हे एवढं सोपं असतं की विद्यार्थी याच्यामध्ये आउट ऑफ घेतात, कारण सोपं असतं. आपण पकडून चालू आहे की याच्यामध्ये 50 पैकी 50 गुण मिळतील. ठीक आहे. भाषा हे पण एकदम सोपं असतं. बरोबर आहे. तर याच्यामध्ये पण आपण धरून चालूया की तुमचे जे आहेत
तुमचे जे आहेत ते तुमचे 22-23 गुण तुम्हाला मिळतील 25 पैकी. आणि गणितामध्ये जर आपण बघितलं तर तुमचे 18च्या वर तुम्हाला गुण मिळायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे 90च्या वर तुमचा स्कोर जर गेला तर तुमचे चान्सेस वाढतात नवोदयमध्ये सिलेक्ट होण्याचे. तर तुम्हाला सरासरी 90च्या वर गुण घ्यायचेच आहे जर तुम्हाला नवोदयमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर. मग बघा विद्यार्थ्यांनो कसं सिलेक्ट होता येईल. तर बघा आपले रेग्युलर क्लासेस लवकरच सुरू होतील. सध्या फ्री क्लासेस सुरू आहेत. फ्री क्लासेस तुम्ही आजपासूनच जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. आम्ही तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करू. चला थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.